नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता साक्षीची मैत्रीण जेव्हा प्रतिमाला भेटणार आहे तेव्हा मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. म्हणजेच ती मैत्रीण जेव्हा प्रतिमाला भेटेल आणि जेव्हा सत्याचा उलगडा करेल तेव्हा खूप मोठी रहस्य उलगडणार आहे. तर आपण या भागामध्ये तेच पाहणार आहोत. चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. खरं तर प्रतिमा जी आहे ती आता अर्जुन आणि त्यासोबत प्रताप आणि अस्मिता यांच्या प्लॅनमध्ये सहभागी असते आणि म्हणूनच प्रतिमा जी आहे ती सुभेदारांच्या घरी राहायला आलेली असते. प्रतिमा जेव्हा सुभेदारांच्या घरी राहायला येते तेव्हा मात्र आता त्यांचं जे काही प्लॅनिंग सुरू असतं त्यामध्ये ती आता एक स्टेप तर पुढे गेलेली असतात. म्हणजेच आता प्रतापही सायलीच्या समोर न जाता लगेचच प्रतिमा आणि त्यासोबत अस्मिताला म्हणतात की आपण जे ठरवलं आहे ते सगळं काही व्यवस्थित होतंय. कल्पना आणि सायलीचा जो काही आपल्या मिलनाचा कार्यक्रम आहे तो लवकरच होणार आहे. पण हे सगळं काही सायलीला माहिती नसतं. सायलीसाठी हे सगळं नवल असतं. दुसरीकडे रविराज हे आता प्रतिमाचं सगळं सामान घेऊन घरी आलेले असतात आणि ते प्रतिमाला म्हणत असतात की काय बाबा, आता तू माहेरी राहणार आहेस म्हटल्यावर आम्हाला तर तुला सगळं काही द्यायला यायलाच लागणार ना. काही औषधं आणि त्यासोबत प्रतिमाच्या साड्या हे सगळं काही सामान मी घेऊन आलेलो आहे असं देखील रविराज आता सांगू लागतात. त्याच वेळेला आता रविराज सायलीला म्हणतात की मला ना तुला एक मोठी जबाबदारी द्यायची आहे. सायली म्हणते सांगा ना. त्याच वेळेला रविराजांनी सायलीला औषधांची जबाबदारी दिलेली असते. म्हणजेच ज्या काही प्रतिमाच्या गोळ्या असतात, ज्या गोळ्या खरं तर मेमरी रिटर्न आणायच्या असतात, त्या सगळ्या गोळ्या आता रविराजांनी सायलीकडे सोपवलेल्या असतात आणि सायलीला सांगितलेलं असतं की या गोळ्या नित्यनियमाने प्रतिमाला देत जा. एवढं माझं काम करशील ना. त्यावर सायलीने सुद्धा रविराजांना होकार दिलेला असतो. रविराजांना ती म्हणत असते की काका तुम्ही काळजी करूच नका, प्रतिमा त्याला बरोबर सगळ्या गोळ्या मी देईन. दुसरीकडे अर्जुन जो आहे तो डिस्टर्ब असतो, कारण त्याला सारखे ते शब्द आठवत असतात. म्हणजेच त्याला आता हे आठवत असतं की काही झालं तरीसुद्धा मधुभाऊने जे काही सांगितलं आहे की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत, मग तर आपण त्या सायलीच्या आईबाबांना शोधायला हवं. पण ते सायलीचे आईबाबा कसे भेटतील, काहीतरी क्लू भेटायला हवा. त्यासोबत आपण सायलीला काही आठवते का या गोष्टीचा सुद्धा विचार करायला हवा असं आता अर्जुन ठरवतो. आणि म्हणूनच तो म्हणतो की आपण नाही या सगळ्याची सुरुवात इथूनच करायला हवी. सायलीच्या काही गोष्टी भूतकाळातल्या आठवत आहेत का मी प्रयत्न करतो. म्हणजेच तो त्याच्या टेक्निकने हे सगळं करणार असतो. त्याच्या आणि तन्वीचा भूतकाळ तो तिच्यासमोर मांडणार असतो, जेणेकरून तिचा जो भूतकाळ आहे तो सगळा काही आता सांगेल. यासाठी हे सगळं काही प्लॅनिंग अर्जुनच्या डोक्यात सुरू असतं. म्हणून अर्जुन घरात न थांबता सायलीला बाहेर डेटवर घेऊन जायचं आणि तिथे काही गमती जमती सांगायच्या. म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही असं सगळं काही करायचो, मग तू लहान असताना काय करायची हे काही सायलीला आठवते का. या सगळ्या गोष्टींचा आढावा अर्जुनला घ्यायचा असतो. यासाठी त्याने डेटवर जायचं प्लॅनिंग केलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की जी कल्पना असते तिला खरं तर हे अश्विनचं वागणं जे आहे ते पटलेलं नसतं. कारण अश्विन रात्रभर घरात नसतो का, तर त्या तन्वीमुळे. म्हणजेच तन्वीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं हे त्याने घरी सांगितलेलं असतं, पण घरात कोणालाच या सगळ्याचा फरक पडत नसतो की तन्वीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, कारण प्रत्येकालाच तिच्याबद्दलचा राग असतो. रविराजांना आधी सुरुवातीला थोडं वाटतं, पण नंतर मात्र त्यांना ते सगळं काही समजतं की या मुलीची किंमत काळजी करून काय उपयोग आहे का. काही झालं तरी ती मुलगी तिला जसं वागायचं आहे तसंच वागणार आहे असं देखील आता रविराज म्हणत असतात. तर दुसरीकडे मात्र आता रविराजांनी सायलीला पुन्हा एकदा जाताना आठवण करून दिलेली असते आणि ते म्हणत असतात की तू व्यवस्थितपणे काळजी घेशील ना. तर सायली म्हणते की हो. तर रविराजांना सायली एक दिवस इथेच राहण्याचा आग्रह करते. त्यावर रविराजही म्हणतात की ठीक आहे. तसंही प्रतिमासुद्धा डिस्टर्ब दिसते, मी थांबतो एक दिवस. तर दुसरीकडे मात्र आता सायली आणि अर्जुन बोलत असतात आणि त्याच वेळेला रविराज काकासुद्धा आता इथे आले आहेत आणि त्याचसोबत अश्विनचा जो प्रकार खाली घडला आहे तो सुद्धा आता सायली अर्जुनला सांगत असते. त्याच वेळेला आता अर्जुनला बोलत असताना सायलीच्या लक्षात येतं पण प्रतिमात्याच्या गोळ्याच त्यांना दिला नाही, कारण रविराज काकांनी आपल्याला प्रतिमात्याच्या गोळ्यांची जबाबदारी दिली आहे. मग त्यांना त्या गोळ्या वेळेवर द्यायला हव्या. आणि मी इथे काय बोलत बसले तुमच्यासोबत, मी येते हां, कारण प्रतिमा आत्यांना गोळ्या द्यायच्या आहेत असं देखील आता सायली जी आहे ती अर्जुनला सांगू लागते. त्यावर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, ये जाऊन, तोपर्यंत मी तुझी वाट बघतो. तसंही मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे असं देखील अर्जुन आता सायलीला म्हणतो. सायली म्हणते बरं ठीक आहे, मी पटकन ना गोळ्या देते आणि
आणि अशी निघून येते असं देखील सायली आता अर्जुनला म्हणत असते. आणि त्यानंतर ती आता रूमच्या बाहेर पडते. तर अर्जुन मात्र आता सायलीच्याच विचारात असतो. तो म्हणत असतो की ही मुलगी खरंच ना किती ग्रेट आहे, म्हणजे सगळ्या कुटुंबाचा विचार करते. आता सायली ही प्रतिमा आत्याच्या रूममध्ये गेलेली असते. प्रतिमा आत्याला म्हणत असते की प्रतिमा आत्या गोळ्या वेळेवर खायला हव्यात ना, थांबा हा मी तुम्हाला गोळी देते. तर दुसरीकडे मात्र आता प्रतिमा म्हणत असते की अगं माझ्या तर ह्या गोळ्यांचं ना लक्षातच राहत नाही. तिकडे सुमन मला एकदम बरोबर टायमिंगवर गोळ्या द्यायची, तेव्हा मला कुठेतरी या गोळ्या खाव्याशा वाटायच्या. आणि आता इथे तू आहेस ना, तू सुद्धा एकदम व्यवस्थितपणे माझी काळजी घेतेस. मग इथे मात्र आता सायली म्हणत असते की हो मग प्रतिमा आत्या, रविराज काकांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे म्हटल्यावर तुमची काळजी तर मला व्यवस्थितरित्या घ्यावीच लागेल ना. असं बोलून ती आता गोळीचा डोस काढून तिच्या हातात देते. तर प्रतिमा त्या गोळ्या खात असते. खरं तर आता प्रतिमा ही सुभेदारांच्या घरी राहायला आलेली असते. ते एका अर्थी बरंच झालेलं असतं, म्हणजे नागराजला गोळी बदलायची संधीच मिळालेली नसते. ज्या अचूक गोळ्या जायच्या असतात त्याच आता प्रतिमाला जात असतात, ज्याने प्रतिमाची स्मृती परत येण्याचे चान्सेस 90% जास्त वाढलेले असतात. आणि त्यामुळेच आता इथे नागराजला मात्र या सगळ्याबद्दल माहिती नसतं की आता प्रतिमा अचानकपणे राहायला गेलेली असते. प्रतिमा अचानकपणे राहायला गेल्यामुळे आता रविराजांनी सुद्धा गोळ्यांचा डोस तिचा कुठेही चुकायला नको म्हणून सायलीला ही जबाबदारी दिलेली असते. आणि सायली ही न चुकता तिला सकाळ, दुपार आणि रात्री ज्या काही गोळ्यांचे डोसेस आहेत ते व्यवस्थितरित्या देत असते. त्यामुळे आता जी प्रतिमा असते ती सुद्धा व्यवस्थित आता बऱ्यापैकी रिकवर होत आलेलीच असते. तर दुसरीकडे मात्र आता सायलीला सुद्धा प्रतिमा समजावत असते आणि म्हणत असते की तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे, थोडा वेळ दे. काय आहे ना, घरात जे वातावरण आहे ते थोडं खेळीमेळीचं नाही आहे ते कळतं आहे, पण ते लवकरच तसं होईल. ते जे तू पूर्वीचे दिवस होते ना ते सुद्धा येतील. तर इकडे मात्र सायलीसुद्धा आता सांगू लागते की हो मला खात्री आहे माझे पूर्वीचे दिवस पुन्हा येणार आहेत. म्हणजेच ना कल्पना आई या तर माझ्याशी नीट बोलतही नव्हत्या, माझ्याकडे धड बघतही नव्हत्या, पण त्यांनी बघितलं ना काल मला जेवणाचं ताटही वाढून दिलं. आणि आज मला त्यांनी सांगितलंसुद्धा की तू बिलकुल काळजी करू नको, घराची सगळी जबाबदारी मी घेते, तू डेटवर जा. यात जर माझ्या पहिल्याच्या कल्पना आई असल्या असत्या ना तर त्यांनी माझं ऐकलं नसतं, त्या माझ्यावर चिडचिड करत असल्या असत्या. पण ह्या माझ्या कल्पना आई म्हणजेच माझी आई पुन्हा भेटली ना असा मला आनंद झाला आहे, असं देखील आता सायली जी आहे ती प्रतिमाला बोलत असते. तर दुसरीकडे मात्र सायली प्रतिमाला अस्मिताबद्दल सांगते. अस्मिताताईंना मध्येच काय होतं खरंच कळत नाही, म्हणजे त्या दिवशी ना आम्ही आश्रमात गेलो होतो तेव्हा अस्मिताताई माझ्याशी खूप छान बोलत होत्या आणि आता पुन्हा एकदा अस्मिताताई एकदम विचित्र वागायला लागले आहेत. काय झालं आहे, त्या माझ्या कोणत्या गोष्टीवर चिडल्या असतील का. त्यावर मात्र प्रतिमा आता सायलीला समजावत असते आणि सायलीला म्हणत असते की अगं तसं नसतं, ती प्रेग्नेंट आहे ना, मग तिच्या शरीरात बदल होत असतात आणि त्या बदलामुळे सुद्धा तिचे हार्मोन्स चेंज झाल्यामुळे तिला आता बरीच गोष्टींची चिडचिड होत असते, त्यामुळेच ती तुझ्यावर रागराग करत असेल. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की जो नागराज असतो ना त्याला आता कुठेतरी घरात एकदम रिकामे वाटत असतं. तो विचार करत असतो की झालंय काय नेमकं, घरात काही कोणीच नाही आहे का. तो सुमनला विचारतो. तर सुमन जी आहे ती म्हणत असते की नाही, घरात आहे ना कोणीसुद्धा नाही आहे, प्रतिमा वहिनी अर्जुनने बोलवले म्हणून तिथे गेल्या आहेत. तर रविराज भाऊजीसुद्धा तिथेच गेले आहेत, कारण आहे ना अचानकपणे प्रतिमा वहिनींनी ठरवलं की तिथेच राहायचं. मग बिचाऱ्यांकडे काहीच कपडे वगैरे नव्हते ना, म्हणूनच तर मग ते इकडनं कपडे घेऊन गेले रविराज भाऊजी. आणि एकही गोळी चुकायलाही नको ना बिचाऱ्या आपल्या प्रतिमा वहिनींची. डॉक्टरनी काय सांगितलं आहे, मग त्या गोळ्यांचे डोसेससुद्धा बरोबर जायला हवेत यासाठी लगेचच जे आपले रविराज भाऊजी आहेत ना ते सगळं सामान वगैरे घेऊन निघून गेले आणि त्या गोळ्यासुद्धा ते घेऊन गेले. त्यामुळे आता लवकरच प्रतिमा वहिनी बऱ्या होतील यावर माझी पूर्णपणे गॅरंटी आहे, असं देखील सुमन म्हणत असते. पण दुसरीकडे मात्र आता खूप जास्त टेन्शन जे आहे ते तर आलेलंच असतं इथे असणाऱ्या ह्या नागराजला, कारण नागराजला माहिती असतं की या जर गोळ्या आता तिला वेळेवर आणि व्यवस्थित गेल्या तर माझं काही खरं नाही. आता काय करायचं हा विचार डोक्यामध्ये सुरू असतो. दुसरीकडे प्रतिमा जी आहे ती मात्र आता
रविराजांना म्हणत असते की मला ना खूपच जास्त अस्वस्थ वाटतंय, मला ना देवळात जायचं आहे, तर तुम्ही मला देवळात घेऊन जाल का? तर रविराज म्हणतात की इतकंच ना, मी आहे ना, तुला देवळात घेऊन जाईन, तू काळजी करू नकोस, असं देखील म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला ते आता हे सगळं काही म्हणतात तेव्हा इथे प्रतिमा छान तयारी करते. रविराज आणि प्रतिमा देवी आईच्या मंदिरात जायचं ठरवतात. जरी त्यांना तन्वीबद्दल असं वरवर जरी काही वाटत नसलं तरीसुद्धा शेवटी ते आईवडील आहेत. त्यांना आता कुठेतरी असंच वाटत आहे की तन्वी ही जास्त आजारी असेल तर आपण जे आहे ते निदान देवीकडे तरी साकडं घालूया, जेणेकरून आपण आहे ना तन्वीसाठी पूजा करूया, प्रार्थना करूया, असं त्यांचं ठरतं. आणि म्हणूनच आता ती लोकही जण ठरवतात की ही तन्वी आजारी आहे, तिला आपण जाऊन भेटू शकत नाही, पण आपण जे आहे ना ते तिच्याशी बोलून हे करून सगळं काही सोडवू शकतो. आणि म्हणूनच तर आता ते तिला भेटायला न जाता डायरेक्ट देवळात जायचं ठरवतात. आणि देवळात गेलेल्या असतानाच इथे मात्र साक्षी जी आहे तिला आता कुठेतरी ना भीती वाटत असते मनात ना. ती विचार करत असते की काय चालू आहे हे, प्रिया तर इथून कशीबशी निसटून गेली, पण आपलं काय, आपण काय करायचं, आपल्याला तर इथून कोणीही सोडवलेलं नाही. तर आता ती विचार करते की तसंही महिपतलाही सांगून काहीच उपयोग होत नसतो, म्हणूनच तिनं आता तिच्या मैत्रिणीला कामाला लावलेलं असतं. तिची जी मैत्रीण असते तिला ती कॉल करते आणि ती सांगू लागते की प्रिया जी आहे ती इथून निसटली आहे, पण या प्रियाला ना मला असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं नाही आहे. काही झालं ना तरीसुद्धा तिलासुद्धा वाईट वाटायला हवं, ती इथून बाहेर पडली आणि मी अजूनही आतमध्येच आहे. म्हणूनच मला असं वाटतंय ना की एक काम करा, तू जे आहेस ना ती कोणाला तरी गाठ, म्हणजेच ना खास करून ना ते प्रतिमाला आणि रविराजांना, म्हणजे कसं सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील. ती जी तिची आई आहे ना तिला जर व्यवस्थितपणे तू सगळं काही सांगितलंस ना, म्हणजे कसं बरं पडेल. म्हणजे ती तन्वी नाही आहे आणि ती प्रिया आहे आणि खोटं बोलून ती तुमच्या घरात राहते आहे, या सगळ्या गोष्टी तू सांगून टाक, असं देखील आता सांगितलेलं असतं. या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर इकडे मात्र आता ती मुलगी जी असते ती मात्र आता पूर्णपणे कामाला लागलेली असते. ती आता ठरवते की प्रतिमाला सत्य सांगायचं, कारण साक्षीने सांगितलेलं असतं की ज्या काही घटना आहेत त्या प्रतिमाला सांगायच्या. साक्षीने सांगितल्यानुसार आता ती मुलगी जी आहे ती प्रतिमाकडे जाते आणि प्रतिमाला सांगायचा प्रयत्न करत असते. प्रतिमाला ती आता म्हणत असते की तुम्हाला मला एक सांगायचं आहे, जी तुमची तन्वी आहे ना. त्यावर प्रतिमा म्हणते बोला काय झालं. आता खूप जास्त प्रतिमा घाबरलेली असते. प्रतिमा म्हणते काय झालं आहे माझी मुलगी, बोला ना पुढे, तुम्ही पुढे काहीच नाही बोलत. खरं तर ती तन्वी नाही आहे हे सत्य प्रतिमाला सांगायचं असतं, पण तेवढ्यातच तिथे रविराज येतात आणि रविराज प्रतिमाला म्हणतात की काय झालं आहे प्रतिमा, तू इथे काय करत आहेस. त्याच वेळेला प्रतिमा म्हणते की थांबा, या मुलीचं काहीतरी माझ्याकडे काम आहे, ती मला तन्वीबद्दल काहीतरी सांगणार होती. पण इथे मात्र आता ती घाबरते आणि ती विचार करते की हा माणूस पण इथे आहे, या माणसाला कळलं तर प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा नको, आपण आता या विषयावर नको या बाईशी बोलायला, असाच ती विचार करून ती आता तिकडनं जायचं ठरवते. आणि जेव्हा आता ती तिकडनं जायला निघते ना तेव्हा मात्र आता जी प्रतिमा आहे ती थांबवायचा प्रयत्न करते आणि म्हणत असते की अगं तू तर मला काहीतरी तन्वीबद्दल सांगत होतीस ना, मग काय झालं. ती म्हणते की नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी तर तुम्हाला ॲड्रेस विचारत होती. तिनं आता विषय बदली केलेला असतो, कारण तिथे रविराज आलेले असतात. कारण रविराजांसमोर त्या मुलीला काही सत्य सांगायचं नसतं, तिला फक्त प्रतिमाच्या कानावर ही गोष्ट टाकायची असते आणि त्यामुळेच ती प्रतिमाला भेटण्यासाठी आलेली असते. पण प्रतिमाच्या समोर आता रविराजही असतात, म्हणूनच ती बोलायचं टाळते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं, रविराज म्हणतात की काय चाललं आहे प्रतिमा तुझं, आपण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी इथे देवदर्शनाला आलोय आणि अजूनही तू त्या तन्वीच्याच आठवणींमध्ये रमून बसली आहेस का. नाही नाही, आता आपण यातून बाहेर पडायला हवं. त्या मुलीला आपल्याबद्दल काही वाटत नाही तर आपण त्या गोष्टींचा उल्लेखही करायचा नाही. आपण फक्त देवाकडे प्रार्थना करायला आलो होतो आई वडील म्हणून, आणि आपण ते कर्तव्य पार पाडलं आहे. देवी आई करेल तिचं रक्षण, असं देखील आता रविराज प्रतिमाला सांगतात. दुसरीकडे आता साक्षीची मैत्रीण देखील खूप जास्त बिथरलेली असते, कारण तिला जे सत्य सांगायचं असतं ते तर सत्य सांगता येत नाही. तिनं आता साक्षीला कॉल केलेला असतो, पण साक्षी मात्र तिला खडसावून सांगते की काही झालं तरीसुद्धा तुला जे आहे ते काम करायचंच आहे, काही कर पण ते काम लवकरात लवकर कर, असं देखील तिला म्हटलेलं असतं.
आता नेमकी साक्षीची मैत्रीण कशी प्रतिमाला गाठेल आणि सगळं सत्य सांगेल हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा.